आहे। नमस्कार, राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर परत आपलं खूप स्वागत आहे। पाहूया बातमी महत्त्वाची। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। जन सुरक्षा विधेयकाला विरोध करत अंगणवाडी महिला कर्मचारी मोर्चा प्रलंबित मागण्यासाठी 16 रोजी जिल्हा परिषद मोर्चा काढण्यात शासनाच्या निर्णयानुसार मानधनात न देता सेविका आणि मदतनीसला कमी मानधन देण्याचा निषेध तसेच जनतेचा मूलभूत अधिकार घालणाऱ्या जन सुरक्षा विधेयकाला विरोधात आयटेक प्रमाणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी पैठण येथे 2 तास भर उन्हात कामभयती यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अंगणवाडी कर्मचारी, महिला तसेच सर्वसामान्य जनतेची लोकशाही झेंडूबाबा मठापासून दुपारी 3 वाजता सुरू झालेला मोर्चा पंचायत समितीच्या परिसरात बाल विकास प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला। तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। पैठण येथील दोन्ही बाल विकास प्रकल्प अधिकारी मोर्चाचे पूर्वसूचित असताना जाणीव संभाजीनगरला निघून गेले। याचा यावेळी आयटेकच्या वतीने निषेध करण्यात आला। अधिकाऱ्याचे गैरहजर असल्याचे सहाय्यक अधिकारी तवारो फोपसे यांना निवेदन देण्यात आले आहे। तीव्र उन्हात असलेल्या ज्याप्रमाणे शाळेचा वेळ कमी करण्यात आला आहे तसेच अंगणवाडी देखील वेळ सकाळी 8 ते 12 करण्यात यावा। या सेविकाचा कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व मदतनीसांना कार्यकर्त्याच्या जागेवर थेट भरती द्यावी, अशी थकी प्रवास भत्ता द्यावा, असा पोषण ट्रॅकमधील अडचणी दूर कराव्यात, अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोबदला देण्यात यावा आदी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली। अंगणवाडी कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यासाठी सध्या तालुकावर मोर्चा सुरू असून येत्या 16 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेवर जिल्हा भरती शेकडो अंगणवाडी कर्मचारी विराट मोर्चा काढण्यात आहेत। पैठण गेट जवळच्या आयटेकच्या कार्यालयासमोर 16 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या मोर्चात जिल्हा भरती अंगणवाडी कर्मचारी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। मोर्चात आयटेकच्या युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड राम भारती, जिल्हा सचिव तारा बन्स। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब